सुस्वागतम. सर्वप्रथम विद्यार्थी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व आमच्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे मी श्रावणी महादेवजाई इयत्ता 5वी मनपूर्वक स्वागत करते. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोप आणि दुःखाचा कस काय 7 वर्ष रडत रडत हे मुलं इयत्ता 7वीची इयत्ता पहिल्याला जसं आले कसं आले तुम्ही रडतच आले ना शाळेत, परंतु आता 7 वर्ष राहिल्यानंतर इथं ज्ञानाचे धडे गिरवून आपण आता बाहेर पडत आहोत या शाळेतून, बरोबर. मग हे आज आपण त्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. रेंगाळणारे मन आहे निरोप समारंभ. शाळेला निरोपाचा क्षण व सोबतीला मनातल्या मनात हुंदके देणारे हळवे झालेले मन, शाळेने आजवर दिलेली शिकवण, केलेले संस्कार व जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी घेऊन हळव्या अंतकरणाने व जड पावलांनी शाळेची वेळ ओलांडण्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणजे निरोप समारंभ. अगदी त्याच अनोळखीने नजरेने व लाजऱ्या बुजऱ्या चेहऱ्याने तुमच्या शाळेतील पहिला दिवस आम्हाला प्रत्येकाला आजही लख्खपणे आठवतोय. बघता बघता या लाजऱ्या बुजऱ्या सुवंतांचे फुलपाखरू कधी झाले हे आम्हालाही कळले नाही. नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला जाणवणारा तुमचा किलबिलाट आज मात्र मावळलाय. जणू काही आमची सर्व फुलपाखरे आमचा निरोप व आकाश कवेत घेण्यासाठी सज्ज झाली. हीच साक्ष आहे तुमच्या आमच्यातील विरहाची, निरोप संभाराच्या हळव्या क्षणांची. अशा माणसांच्या सहवासात राहा जे तुमच्या आयुष्याचा दर्जा वाढवतात, जे डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतात. अशीच माणसे मन जिंकून कायम हृदयात राहतात. अगदी तसेच व्यक्तिमत्व लाभलेले व निरोप समारंभाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेले श्री भालेराव सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रथम आपल्या समोर येत आहे उत्कर्षा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना, सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवट घेताना. सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गेली अनेक वर्षे ज्यांनी आम्हाला घडवले असे वंदनीय गुरुजन वर्ग व ज्यांच्या सोबती आम्ही घडत गेलो असे माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. आजचा हा निरोपाचा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय हळवा असा आहे. आपण शरीराने आणि सहवासाने एकमेकांपासून दूर होणार आहेत, पण मनाने मात्र आपण सर्वजण कायमस्वरूपी एकमेकांजवळच राहणार आहोत. मिलना था इत्तेफाक, बिछड़ना नसीब है, दर्द तो होता है बिछड़ने का, उपसे जो दिल के बेहद करीब है. मित्रांनो, गेले अनेक वर्षापासून आपण सर्वजण एकत्र आहोत. शिक्षण घेत असतानाच आपण अनेक जीवन मूल्यही नकळत शिकलो. आज या ज्ञान मंदिरातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा येथील गुरुजनांच्या सुसंस्कार आणि योग्य मार्गदर्शनामुळे अष्टपैलू बनला आहे. आमची ही शाळा म्हणजे ज्ञानाचे एक मंदिरच आहे. या मंदिरात आम्ही सर्व धर्म
समभाव, राष्ट्रभक्ती, आदर, सहकार्य, समता, बंधुभाव, एकता, स्त्री पुरुष समानता इत्यादी अनेक जीवनाचे मूल्य हसत खेळत व अगदी नकळतपणे शिकलो. ज्यांनी आपल्या जीवनाचा पाया गंभीर बनवला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा पाया गंभीर बनवला आहे. जाता जाता फक्त एवढेच सांगू इच्छिते, की यानंतर जरी आपल्या जीवनाचा मार्ग वेगळा असला तरी माझ्या जीवनातील तुमच्या सर्वांच्या सोबतीच्या गोड आठवणी सदैव माझ्या जीवनात अखेरच्या क्षणापर्यंत राहतील. मित्रांनो, किती सुखद असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. आपल्या सर्वात सोबत अनुभवल्या या दिवसात जर कोणाची नकळत मन दुखवले असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सीमा. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते कधी तुटत नाही. अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभानिमित्त एकत्र जमलो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, स्मरणाच्या पुस्तकातील पाने, काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणेच या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता आणि गोष्टी इथे आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच पुन्हा कधी विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. जर माझ्याकडून कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एवढंच सांगेल, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. बघा, ते मनातून येतं, त्याला सांगावं लागत नाही. ते असं आहे. होतीची मुगली सारी झाली मोठाली लेकर, होतीची मुगली सारी झाली मोठाली लेकर. आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. कधी हसत खेळत, कधी असवे पुसत,
कांचाच्या धाकावर शिकलेली हाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज निरोपाचा क्षण हा मन गहिवरून आलं थोडी खुशी थोडासा गम काही कळेनास झालं उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी आई बाबाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी विसरू नका हो शाळेला लेकरानो जन्मभर विसरू नका हो शाळेला लेकरानो जन्मभर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर यानंतर आपल्या विद्यार्थिनी शाळेतून चालल्यामुळं आम्हाला खूप चुक झालं त्यांनी इतकं शिकवलं की त्यांनी आम्हाला पुढचं पाऊल कसं टाकायचं ते सांगितलं आजच बोलायचं त्यांच्यासमोर. परत बोलायचं परत उपयोग नाही तुम्हाला बोलून इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला त्रास दिला नाही आम्हाला चांगलं शिकवलं आम्हाला कसं जाणून घ्यायचं ते सुद्धा शिकवलं अभ्यासाचं शिकवलं ते आमच्याशी कधीच आम्ही त्यांना काही बोललो नाहीत आणि त्याही आम्हाला कधीच वाईट बोलले नाहीत एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत आदरणीय बालेराव सर बोलतो. 7वीचे विद्यार्थी आपला शाळेचा निरोप घेत आहेत. पुन्हा शाळेवर त्यांचा एवढा हक्क नसणार आहे एवढं म्हणण्यापेक्षा नसणारच आहे. ते आले की ज्या हक्कानं बाकावर बसायचे त्या हक्कानं त्यांना आता त्यांच्या बाकड्यावर सुद्धा बसायचं नसतं बसायला भेटणार नाही आहे की नाही. त्या आठवणी मात्र त्यांच्या आपल्या इथं ते सोबत ठेवून जाणार आहेत आणि त्या आठवणी आयुष्यभर त्यांच्या मनात साठून राहणार आहेत. ते म्हणणार आहेत मोठे झाले लग्न झाले दूरवर गेले नोकरीनिमित्तानं बाहेर गेले तरी ते इथं या गावात ज्यावेळी येतील त्यावेळी ते हक्कानं म्हणतील हे बघा ही माझी शाळा इथं मी शिकले हे बघा मी तुम्हाला दाखवते माझा वर्ग या वर्गात मी थांबले ह्या वर्गात मी शिकले हे बघा त्या कोपऱ्यातला जो बेंच आहे ना त्या बेंचवर मी बसायचे बघा अजूनही तसाच बेंच आहे. आम्ही तुमचे आहोत तुम्ही आमचे आहात आहे की नाही. आम्ही तुम्हाला मारलं बोललो तुम्ही पण कधीतरी उलट बोलता तुमच्या पण मनात नसतं तुम्हाला पण वाईट वाटतं सरांना उगीच बोललो परंतु त्या आठवणी ज्या आहेत म्हणजे मनापासून जे प्रेम म्हणतात जे गुरु आणि शिष्याचं प्रेम आहे ते आपल्याला आयुष्यभर आपल्या सोबत असणार आहे. आमच्या सोबत पण ते ओके सहावी
काढायचं हा झालं थांबा आता. काढू का मी बर हा राहू दे. आम्ही पण बोललो असू तर ते मनातून सोडून द्यायचंय आणि फक्त तुमचं प्रेम आणि ते आमची जे शिकवण दिलेले आहे शिकवलेलं आहे ते तुम्ही हृदयात साठवून त्याचा वापर करून जीवनात त्याच्या जोरावरती तुम्ही काय केलं पाहिजे पुढं चाललं पाहिजे तुमची प्रगती झाली पाहिजे. कालच शिक्षकांचं विद्यार्थी आणि गुरूंचं आहे बरोबर. त्यामुळं हे नातं जीवनभर असंच चालत राहतं आणि तुम्हाला जे आता पुढे भविष्यामध्ये तुम्ही बाहेर या शाळेतून गेल्यानंतर जे समस्या येतील ते निसंकोचपणाने आम्हाला कळवाव्यात शंकेचं निरसन करण्यात येईल. आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाचा प्रसंग जरी आला तरी सर्व शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपल्या सोबतच आहोत. निसंकोचपणानं शाळेत यावं. आपली शाळा ही आम्ही इथेच आहोत. तुमचा जरी वर्ग बदललेला असेल तरी तुम्ही आता मला पहिलं वाटलं इयत्ता 7वीचा वर्ग म्हणजे डेंजर वर्ग इथं आल्यानंतर कारण की माझ्याकडेच नव्हतं परंतु आता मी सुद्धा भाऊक झालो. खरंच मला डोळ्यात पाणी आलं. म्हणजे ते घरातला व्यक्ती एखादा घरातला व्यक्ती जसं घर सोडल्यानंतर दुःख होतं तसं आम्हा सर्व शिक्षकांना आणि तुम्हाला जर झालेलं आम्हाला दिसतच आहे बघा. काय एवढं नाराज व्हायचं नाही आणि एवढं मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी शाळेला दिली बघा. खाऊचे पैसे जमा करून 7वीची मुलं दिलेली आहेत. काय हा खूप भाऊक प्रसंग आहे. कुणी देत नाही तसं काय 50-50 रुपये जमा करून काही जणांनी दिले काही जणांनी त्यांच्यामध्ये सहभाग घेतले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांतर्फे शाळेतर्फे मी तुमचे आभार मानतो. आणि हे तुमची हक्काची वस्तू आहे. हे तुम्ही शाळेत जेव्हा आलं आता खराब झाली तर ती झाली तुम्ही ठामपणाने सांगू शकता की मी दिलेली शाळा आहे मी दिलेली वस्तू आहे बघा आतापर्यंत आहे काय. आणि हे चलती घड्याळ दिलेली आहे बघा अतिशय छान घड्याळ बरोबर. अतिशय छान पद्धतीने निवड केली. भालेराव सरांचा मुलगा पण घड्याळच दिलेली आहे. सगळ्यांनी घड्याळ सांगितलं होतं परंतु घड्याळ जास्त होतील शाळेत म्हणून मी एक कमी केली घड्याळ पुष्पगुच्छ आणलेला आहे आणि हे सर्व लेखणी ठेवण्याचं सामान दिलेलं आहे बरोबर. कायम नजर समोर राहील सर. त्यांना एक संदेश द्या आपण सगळे एकच आहोत. आपण बहीण भाऊ
होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर, होती चिमुकली सारी झाली मोठाली लेकर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. कधी हसत खेळत, कधी आसवे पुसत, गिरविले अक्षराना भार हातानी सोसत, शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर, शिकले लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. आज निरोपाचा क्षण हा मन गहिवरून आलं, थोडी खुशी थोडासा गम काही कळे नास झालं, उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर, उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर. करा अभ्यास चांगला घ्या उंच भरारी नवी, आई बापाच्या सुखाची जिद्द मनामध्ये हवी, विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर, विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर, विसरू नका हो शाळेला लेकरांनो जन्मभर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर, आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर.